नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. पैठणीचे ब्लाऊज आहे. त्यासाठी पहा, गळा रुंदी घेतली 2.5 इंच आणि खालच्या साईडने पाठीची जी पट्टी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचा चौकोन बॉक्स आखून घेतला. परत अजून खालच्या साईडला अजून एक चौकोन बॉक्स आखून घेतला. ही डिझाईन बनवण्यासाठी तुम्ही मापे जे आहे ते तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसारही तुम्ही ठरवू शकता. असा पान शेप देऊन घेतलेला आहे. जो गळ्याचा आकार आहे तो काढून घेतला आणि परत एक वरच्या साईडला एक आकार देऊन घेतलेला आहे. तर जसे आखले आहे ते तसे कट करून घ्यायचे. डिझाईन जी आहे कट करून झालेली आहे. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते जॉईन करून घेऊया. मेन फॅब्रिकचा गळा कट करून घेतला. जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण जॉईन करून घ्यायचे. गळा आणि खालची जी पाठीची पट्टी असते, जे कमरेचा जो भाग आहे तो आणि गळ्याचा आकार असा जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे जॉईन करून घेतले. जॉईन करून झालेला आहे. आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. मेन फॅब्रिकचे जे एक्स्ट्राचे कापड होते ते कट करून घेतले. आता ह्याला जे आहे ते छोटे छोटे कट्स मारूया. म्हणजे डिझाईन जे आहे ते एकदम फिनिशिंग आणि व्यवस्थित येते. आपल्याला पलटी मारायची आहे, म्हणजे आतील भाग बाहेर काढून घ्यायचा. असे छोटे छोटे कट्स मारून घेतले. तर पूर्ण असा आतील भाग बाहेर काढून घेऊया. पाच आतील भाग असा व्यवस्थित बाहेर काढून घेतला आणि असं व्यवस्थित करून घ्या, किंवा प्रेसही करून घेऊ शकता, किंवा ह्याला दाबटिपही मारू शकता तुम्ही. प्रेस करून घेतले आणि आता चारही साइड जे आहेत ते ब्लाऊजच्या पूर्ण अशा जॉईन करून घ्यायच्या, म्हणजे दाबटीप मारून घ्यायची गळ्यालाही आणि तिन्ही साइडलाही. एका हाताने अशी व्यवस्थित करत करत टिप मारून घ्यायची. आता जर आपल्याला गळ्याची डिझाईन पाहायची आहे तर गळ्याची डिझाईन जी तयार करण्यासाठी जो आपण मधला पॅच काढला होता तो पॅच घेतलेला आहे आणि कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. जसा पॅच होता त्या तसाच पूर्ण आखून घ्यायचा आणि खालच्या साईडने 1 इंचाची शिलाई मार्जिन सोडून असे आखून घेतले. जसे आखले आहे तसे कट करून घेतले. आपला पॅच जो आहे तो कॅनव्हासचा तयार झालेला आहे. आता मी पॅच तयार करण्यासाठी काठाचं कापड घेतलेला आहे आणि ते दोन्ही काठ एकमेकाला असे व्यवस्थित जॉईन करून घेतले. एक्स्ट्राचे कापड कट केले, जो काठाचा भाग आहे तो, आणि त्याच्यावर एक दाबटीप मारून घ्यायची आहे आपल्याला. दाबटीप मारण्याआधी मी चेक केले की आपलं डिझाईन जे आहे ते व्यवस्थित बसते का. डिझाईन व्यवस्थित बसत आहे. आता आपल्याला याला जसे आहे तसे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते शिवून घ्यायचे, म्हणजे टिप मारून घ्यायची. मी इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेले आहे मेन फॅब्रिकला. आता दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक ते जॉईन करून घेतले, म्हणजे पॅच जो आहे तो जॉईन करून झालेला आहे. एक्स्ट्राचे वरचे कापड आणि खालचे कापड असे कट करून घेतले. छोटे छोटे कट्स मारायचे. आता आतील जसे व्हिडिओ दाखवला त्याप्रमाणे पलटी मारली आणि वरच्या साईडने आता आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप जे आहे ते मारून झालेली आहे. आता खालच्याही साईडला दोन्ही पार्ट मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते जॉईन करून घेऊया. पूर्ण जॉईन करून झाले. आता आपल्याला जे आपण पाठीचा भाग बॅक साइड तयार केली आहे त्याच्यावर असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि टाचण्या लावून घेतल्या. आता आपल्याला हे जॉईन करायचे आहे. टाचण्या लावल्या म्हणजे आपल्याला डिझाईन जे आहे ते एकदम प्रॉपर अशी तयार होते. सुरुवातीला असे लॉक करून घेतले
आणि पूर्ण डिझाईन जे आहे ते जॉईन करून घेतलेली आहे. ह्याही साईडला असे लॉक केलेले आहे. आपला पॅच जो आहे तो लावून रेडी झालेली आहे. बॅक साईड जे आहे त्यात आपल्याला याच्यावर लेस लावून घ्यायची आहे. तर मी गोल्डन कलरची लेसचा वापर केला. का गोल्डन कलरची लेस घेऊन एका साईडने पूर्ण अशी टिप मारून घेतली. कारण लेस जी आहे ती थोडीशी रुंद आहे, त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने जे आहे ते टिप मारून घ्यावी लागणार. त्यामुळे एका साईडला अशी टिप मारून झालेली आहे. आता एक्स्ट्राची लेस कट करून घेतली. आता ह्याच दुसऱ्या साईडला ही आपल्याला तशीच टिप मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडने आपण लेस जे आहे ते जॉईन करून झालेली आहे. खूप सुंदर आणि एकदम पटकन तयार होणारी डिझाईन आणि कस्टमरला तर खूप आवडलेली आहे. हा डिझाईन खूप सुंदर तयार झाली. कस्टमरला तर खूप आवडली. तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट करा. आता खाली दोन्ही साईडला पाठीच्या साईडला आपण टक्स मारून घेतले. एकदम जो सेंटर आहे, जी शोल्डर पट्टी असते त्याचा एकदम सेंटर करायचा बरोबर, म्हणजे टक्स जे आहेत एकदम प्रॉपर असे येतात. खालच्या साईडला लॉक करून घ्यायचे आणि वरच्याही साईडला असे लॉक करायचे, म्हणजे जे टीप असते ती आपली उकलण्याचे चान्सेस राहत नाहीत. हे पाशे नख मारून घ्यायचे, म्हणजे डिझाईन जे आहेत एकदम व्यवस्थित आणि खूप सुंदर असे टक्स पण खूप सुंदर आलेले आहेत. पहा डिझाईन कशी वाटली, आवडली जर असेल तर मला नक्कीच कमेंट करा किंवा एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही या डिझाईनचा उपयोग होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया तशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.